लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना वगळलेले जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार, परंतु या महिलांना हप्ता मिळणार नाही. फक्त याच महिलांना मिळणार. कोणत्या महिलांना मिळणार नाही, कुणाला नाही मिळणार? बघा मित्रांनो, आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 15 जानेवारीपर्यंत सगळ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसा जमा होणार आहेत आणि कोणाला जमा होणार नाही ते देखील तुम्हाला सांगणार आहे. 10 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार. 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. या महिलांना 1500 रुपये मिळणार आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही आणि त्यांना डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता मिळून 15 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसा जमा होणार आहेत आणि या महिलांना तर अजिबात लाभ मिळणार नाहीत. अत्यंत महत्त्वाची बातमी आजची बातमी आहे. बघा मित्रांनो, 10 मिनिटाचा व्हिडिओ, 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही त्याबाबत सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. बघा मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आजची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. हे तर आम्हाला माहितीच आहे. बघा पुढची बातमी. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत दर महिन्याला पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात. हे तर आम्हाला माहितीच आहे. बघा पुढे अत्यंत महत्त्वाची बातमी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. निवडणुकीच्या काळात ही रक्कम 2100 रुपयेपर्यंत वाढवण्याची आश्वासन देण्यात आले होते. बघा मित्रांनो, निवडणुकीच्या काळात गव्हर्नमेंट आम्हाला सांगितले होते की 2100 रुपयेपर्यंत आम्ही वाढवणार आहेत, परंतु सध्याची परिस्थिती तर अशी झाली आहे की 1500 रुपये तरी मिळतात का नाही अशी लाडक्या बहिणीच्या मनात एक शंका उत्पन्न झालेली आहेत. पण 15 जानेवारीला सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत आणि संक्रांतीसाठी तुम्हाला बोनस पण मिळणार आहेत. काय आहे? अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढे बघूया काय बातमी आहे. जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार. योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याला 1500 रुपयेपर्यंतचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र या योजनेत काही महिलांना वगळण्यात आले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काही महिलांना यामध्ये या योजनेतून वगळण्यात आले आहेत. कोणत्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहेत चला बघूया. तर बघा, ज्या महिलांना मिळणार नाही हप्ता, तर कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही? योजनेसाठी पात्रतेच्या काही अटी सरकारने निश्चित केल्या आहेत. त्यानुसार खालील महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीत. बघा, या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही. यामध्ये तुमचं नाव येतो का? बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची आहे. आजची ताजी बातमी आहे. ज्या महिलांना इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. बघा, ज्या महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजे PM किसान सन्मान योजना किंवा नमो शेतकरी योजना फायदा घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसा आता 15 जानेवारीला मिळणार नाही. अत्यंत आजची महत्त्वाची बातमी आहे. दुसरी अट बघा, ज्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न 2 लाखापेक्षा अधिक आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 म्हणजे 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ आता जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार नाही. बघा तिसरी अट काय आहे? बघा, यामध्ये सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक महिला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. चौथी अट बघा, ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, तर तुमच्याकडे टेम्पो असेल, ट्रॅक्टर असेल, कोणती 4 चाकी जर वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 5वी अट बघा, महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे. बघा, तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी असला पाहिजे तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहे जानेवारीचा हप्ता. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुम्हाला हप्ता बिलकुल मिळणार नाही. अत्यंत महत्त्वाची बातमी. बघा, लाडकी बहिणींनी निर्णय घ्यावा लागणार. आता बघा, सगळे तुमच्यावर डिपेंड आहेत. तुम्हालाच आता निर्णय घ्यावा लागणार आहे. लाडक्या बहिणींना निर्णय घ्यावा लागणार आहे. इथे बघा, लाडक्या बहिणींनाच आता यामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. काय निर्णय घ्यावा लागणार आहे? महत्त्वाची बाब म्हणजे जर महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तिला कोणत्याही एका योजनेचा लाभ निवडावा लागेल. तर आता तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्हालाच आता योजनेचा कोणत्या तरी एका योजनेला तुम्हाला निवडावे लागेल. तुम्हाला 3 योजना आता मिळणार नाही. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर तुम्हाला फक्त एकच योजना यामध्ये निवडावा लागेल. सरकारच्या नियमानुसार एकावेळी एकाच योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यावर यादी जाहीर होणार. आता लवकरच जिल्ह्यावर यादी पण जाहीर होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वगळण्यात आलेल्या महिलांची जिल्हावार यादी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच जाहीर होणार आहे. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच माहिती जाहीर होणार आहे. महिलांनी त्यांच्या लाभाची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. बघा, तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाता कोणाची पण फेक बातमी बघत बसता. तुम्हाला तसे करायचे नाही. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पाहायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी तुम्हाला पाहायला मिळते आणि सटीक माहिती. आम्ही पण सरकारी वेबसाईटवरून माहिती घेतो. तुम्हाला पाहू शकता, इथं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि एकदम सटीक बातमी आहे. तर यामध्ये बघा, महत्त्वाचा संदेश. महिलांनी त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या तपशिलासह इतर सरकारी योजनेचा लाभ घेतल्यास
घेतला असल्यास याविषयी माहिती देऊन कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे ठरवावे. तुम्हाला हे ठरवावे. आता महिलांना लाडक्या बहिणीनं तुम्हाला ठरवावं लागणार आहे की तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेणार आहे. आता तुम्हाला 2-2, 3-3 योजनेचा लाभ एकाच वेळी मिळणार नाही. तुम्हाला फक्त एका वेळी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेविषयी काही शंका किंवा अधिक माहिती हवी असल्यास तर सरकारी पोर्टलवर भेट द्या किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा किंवा आम्हाला खाली कमेंट करून कळवा की तुम्हाला काही अडचण होत असल्यास लाडक्या बहिणीविषयी सटीक माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.